इतकी मोठी इतक्या मोठ्या विचाराचा प्रवाह मिळतो किंवा निर्णय मिळतो. आणि हा जो सगळा नट म्हणून प्रवास आहे ना, हा मला खूप आता त्याला दीनानाथ पुरस्कारही मिळाला, त्याचे 1,600 प्रयोगही झालेले आहेत. जेव्हा ते सुरुवात केली तुम्ही, म्हणजे खरं तर क्षितिज तुलाही वाटलं होतं त्याचं ज्या पद्धतीनं कौतुक झालं असं त्याच्या वाट्याला येईल? नाही, मला अजिबात वाटलं नव्हतं. मग मी म्हटलं तसं मी थोडा घाबरलोच होतो. आणि मगाच्या प्रश्नातला एक मुद्दा मला आज या मंचावर सांगावा असं वाटतं, तो असा आहे की मी सिनेमे पण लिहितो, हिंदी पण लिहितो, मराठी पण लिहितो. तर एक ऑब्झर्वेशन कॉन्स्टंट माझं हे असतं की आपण समाजात हिरो म्हणून काय पोर्ट्रे करतोय. म्हणजे आत्ता आपल्याकडे मनोरंजन क्षेत्रामधली कुठल्या व्यक्तिरेखा या आपल्यासाठी हिरो आहेत. तर मला असं लक्षात आलं की एक पद्धतीची मस्क्युलॅनिटी, एक पद्धतीची टॉक्सिसिटी, एक पद्धतीचा हिंसाचार हा सतत आपल्यावर हिरो म्हणून बिंबवला जातोय. बरोबर. तर मला असं वाटलं की मराठी नाटक ही अशी एक जागा आहे जिथे अजूनही हिरो आपण कोणाला म्हणून पोर्ट्रे करतोय हे रुजवायला जागा आहे. आणि मी सरांना एक वाक्य असं म्हणालो होतं, आमचं एक मध्ये डिस्कशन झालं होतं. कारण बहुतांश वेळेला काय होतं की जेव्हा एका पात्राच्या भोवती सगळं घडत असतं, तेव्हा जसं सिनेमामध्ये क्लासिक आम्हाला म्हणतात ना की 70 सीन असतील तर मेन कॅरेक्टर ऍटलीस्ट 60 सीन मध्ये तरी पाहिजे. म्हणजे तोच सगळं करणार आहे. आता तो हे पण त्यांनीच केलं पाहिजे, तेही हिरो म्हणजे सगळंच त्यांनी करायचं. तर मी सरांना असं म्हणलं होतं की ह्या नाटकाची गंमतच ही आहे की ह्या नाटकातनं आपल्याला हे सांगायचंय की बोलणारा माणूस हिरो नाहीये, आज ऐकणारा माणूस हिरो आहे. म्हणजे जो समोरच्याचं नीट ऐकून घेऊ शकतो तो हिरो होऊ शकतो. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा. आणि दुसरं, ज्याच्यामध्ये काहीतरी माणूस पण झिरपायला जागा आहे, ज्याच्या घराचं दार नवीन विचारांसाठी उघड आहे, असा माणूस सुद्धा आज हिरो होऊ शकतो. म्हणजे माझ्या दृष्टीने तो हिरो आहे, जो मला नाटक बघून असा मेसेज करतो की अरे आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि कुठली अशी पुस्तकं आहेत जी आम्ही बाबासाहेबांबद्दल वाचली पाहिजेत. तर माझ्यासाठी तो प्रेक्षक सुद्धा हिरो होऊन जातो. तर ह्या दोन महत्वाच्या गोष्टींचं, म्हणजे मला नाटककार म्हणून कायम असं वाटतं की ती पॉवर तुमच्याकडे असते की तुम्ही काय पद्धतीचा हिरो समाजाला प्रेझेंट करताय. तर ते एक झालं. आणि दुसरं, त्याचा रिस्पॉन्स हा खूपच एनकरेजिंग मिळाला. म्हणजे मी म्हटलं तसं ते एक पद्धतीचं सामंजस्याचं प्रतीक झालं की लोक, ऑडियन्स स्टार्टेड टू रिव्हील इट सेल्फ प्रत्येक प्रयोगाला, की एका बाजूचा कोपरा आहे तो काही पद्धतीच्या वाक्यांवर टाळ्या वाजवतोय, एका बाजूचा कोपरा दुसऱ्या पद्धतीच्या वाक्यांवर. पण ते सगळेजण 2.5 तास नाटक पूर्णपणे बघतायत. त्यातल्या प्रत्येक विचारावर ते एक ओके हे पटतंय नाही पटत आहे. म्हणजे मला इथे सांगायला आवडेल की दुसरा प्रयोग झाला आमचा आणि मला एकांनी येऊन पत्र दिलं. आता ते पत्रात त्यांनी 70% कौतुक केलं होतं, पण 30% त्यांनी लिहिलं की ह्या गोष्टी मला यातल्या पटल्या नाहीत. मला हीच मराठी रंगभूमीची ताकद वाटते की त्यांना